स्वराज्य रक्षक श्रीमंत संभाजीराजे औरंगजेबाच्या छावणीमध्ये शेवटचा घटका मोजत असताना आपले पिताश्री श्रीमंत श्री शिवाजी महाराज यांच्याशी मनोमन काय बोलले असतील इतिहासकारांनी फार छान वर्णन केलंय। इतिहासकार लिहितात, राजे बोलतात, आबासाहेब तुमचं ते आभाळ एवढं स्वरूप आज या शंभू बाळाला आपल्या डोळ्यानं पाहू वाटतंय, परंतु तुमचं ते आभाळ एवढं स्वरूप पाहण्याकरता आज या शंभू बाळाकडे डोळे शिल्लक नाहीत। आबासाहेब 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 असं म्हणून तुम्हाला आवाज द्यावासा वाटतो, तो ओ कानावरती ऐकावासा वाटतो आबासाहेब, परंतु तुम्हाला हाका मारण्याकरता आज तुमच्या या शंभू बाळाकडे जीभ शिल्लक नाही। आबासाहेब आबासाहेब वाटतं धावत पळत यावं आणि कडकडून मिठी मारावी तुम्हाला आणि जीवनात घडलेली सगळी सुखदुःख एका क्षणात तुम्हाला सांगून जावी, परंतु आबासाहेब तुमच्यापर्यंत धावत येण्याकरता आणि मिठी मारण्याकरता आज या शंभू बाळाकडे ना पाय शिल्लक आहेत ना हात। पण एक सांगेल आबासाहेब, तुमच्या शंभू बाळाच्या रक्तानं तुम्ही निर्माण केलेले हे स्वराज्य जर अधिक ताकदीनं उभा राहणार असेल तर तुमचा हा अश्वपुत्र संभाजी या हिंदवी स्वराज्याकरता एक वेळा काय 1000 वेळा मरायला तयार आहे। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था।